सण म्हणजे फक्त परंपरा नाही, त्या आठवणी असतात, भावना असतात आणि नात्याची गाठ अजून मजबूत करणाऱ्या असतात. कधी समुद्राशी नातं बांधलं जातं नारळी पौर्णिमेच्या नारळाने, तर कधी वर्षभर भांडणाऱ्या भाऊ बहिणीचं नातं घट्ट केलं जातं रक्षाबंधनाच्या राखीतून. या दोन्ही दिवसाच्या, दोन्ही वेगवेगळ्या सणाच्या एक मात्र गोष्ट कायम असते, प्रेम. आज आपण बोलणार आहोत नारळी पौर्णिमेच्या सणाबद्दल. कोळी समाजासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. जरी वर्षातले 3 महिने पाऊस पडत असला, कोळी लोकांचा व्यवसाय बंद असला आणि समुद्राला भरती येत असली, तरी या दिवसानंतर मासेमारी पुन्हा सुरू होते. त्यासाठी समुद्राची पूजा केली जाते. नारळ वाहून समुद्र देवताला विनंती केली जाते, आमचा व्यवसाय सुखरूप आणि सुरळीत सुरू राहू. जसं रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते आणि म्हणते माझी रक्षा कर, तसं कोळी बायका आपल्या नवऱ्यासाठी समुद्र देवताला प्रार्थना करतात, त्याला सुखरूप घरी परत पाठव. असा आमचा नारळी पौर्णिमेचा सण साजरा होतो. दरवर्षी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा एकाच दिवशी येतात, पण यावर्षी ते दोन्ही वेगवेगळ्या दिवशी आले आहेत, म्हणून त्याची मजा. नारळी पौर्णिमेचा सण तर बघितला, आता सेकंड सण आहे रक्षाबंधन. त्याचा व्हिडिओ उद्या अपलोड होईल सेकंड पार्टमध्ये. थँक्यू.